बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं। महायुतीच्या तीनही पक्षांच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी तीनही पक्षांच्या यादीवरती सखोल चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सूचनेनुसार राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। अनेक माजी मंत्र्यांचा पत्ता कट होणार असून महायुतीच्या नव्या चेहऱ्यांना मोठी संधी मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे। शहा यांनी राज्य मंत्रिमंडळामध्ये स्वच्छ चारित्र्य असणारे आणि भ्रष्टाचाराचे आरोप नसणाऱ्या माजी मंत्र्यांनाच पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। दिल्ली दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये खलबत झाली। तीनही पक्षांच्या संभाव्य मंत्रिमंडळातील नेत्यांची यादी शहांकडे सादर करण्यात आली। तर शहांसोबत मंत्रिमंडळ आणि खातेवाटपावरती सखोल चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे। अमित शहांनी देवेंद्र फडणवीस यांना विशेष सूचना देखील दिल्या आहेत। तर शहांच्या सूचनांनुसार मंत्रिमंडळ विस्तारामध्ये बदल केले जातील। नव्या मंत्रिमंडळामध्ये अनेक माजी मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे। तर महायुती सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना मोठी संधी मिळणार आहे। तसंच स्वच्छ चारित्र्य असणाऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाईल। मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरला मुंबईमध्ये होण्याची शक्यता आहे। तर महायुतीच्या मुंबईतल्या बैठकीमध्ये या विस्तारावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। तर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण बघितली आणि यामध्ये 14 डिसेंबरला मुंबईमध्ये विस्तार होण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत। तुषार, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात काय माहिती? श्वेता, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भामध्ये आता दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळतात। 14 तारखेला जो मंत्रिमंडळ विस्तार महायुतीचा पाहायला मिळेल, या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्याला जम्बो कॅबिनेट मंत्रिमंडळ असताना पाहायला मिळणार आहे। यामध्ये आपल्याला 6 आमदारांमागे एक मंत्री असू शकतो। याचाच अर्थ असा की 20 ते 22 खाती ही भाजपाच्या वाट्याला येऊ शकतात। म्हणजे 20 ते 22 मंत्री हे भाजपाचे होऊ शकतात, शिवसेनेचे 12 मंत्री होऊ शकतात आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 10 होऊ शकतात। कारण की अजितदादांचा जो प्रयत्न होता की माझी जे 9 मंत्री आहेत ते 9 मंत्री पुन्हा एकदा रिटर्न झाले पाहिजे, किंबहुना एक खातं जरा जास्त भेटला तरीही चालेल। कारण की अजित पवार गटाकडून या ठिकाणी 41 आमदार आलेले आहेत। त्यामुळे जर संख्या कमी झाली तर या ठिकाणी पक्षामध्ये वेगळा नाराजीचा सूर जाऊ शकतो। त्यामुळे अजित पवार गटाकडून ती ताकद लावली जात होती। भाजपाकडून मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की भाजपाचे 20 ते 22 मंत्री असू शकतात। कारण की 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये तिन्ही पक्षांना समान न्याय दिल्या कारणामुळे तिन्ही पक्षांचे 9 आपल्याला या ठिकाणी मंत्री पाहायला मिळत होते। मात्र आता भाजपाचे 132 पेक्षा जास्त आमदार आहेत। जर आता पुन्हा एकदा जर मंत्र्यांची संख्या कमी राहिली तर भाजपाचं केडर हे नाराज होऊ शकतं। म्हणून भाजपाचे वरिष्ठ नेते भाजपाचा केडर नाराज होऊ नये। कारण की आता येत्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकाची निवडणूक आहेत आणि महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये जर कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जर ताकद द्यायची म्हणली तर त्या भागातले नेते हे मंत्री होणं तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे भाजपा कॅम्पमधून या ठिकाणी साधारणतः 20 ते 22 जण आपल्याला मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात। शिंदे कॅम्पमधून 12 जण शपथ घेताना पाहायला मिळू शकतात। साधारणतः शिंदे कॅम्पमधून काही मंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केली जात होती, त्या मंत्र्यांचा पत्ता कट केला जाऊ शकतो। भाजपामध्ये मात्र या ठिकाणी जे जुने चेहरे आहेत त्या अनुभवी चेहऱ्यांना ठेवून काही नवे अनुभवी चेहरे या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये आणले जाऊ शकतात। तुषार, आपण आता जाऊयात, उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार मुंबईमध्ये होणार आहे। शिवसेनेचे कोणकोणते चेहरे समोर येत आहेत? शिवसेनेकडे खूप मोठे उलटफेर जी आहे ती करण्यात आलेली असल्याची माहिती मिळते आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी यादी जी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेली आहे, त्या यादीमध्ये
जवळपास 50% मंत्र्यांच्या नावावरती कात्री जी आहे ती लावण्यात आल्याची माहिती मिळते आहे. नवीन चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याची माहिती मिळते आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मार्गदर्शक सूचना जी आहेत ती सर्व माहितीच्या नेत्यांना दिलेली आहे. ती म्हणजे की स्वच्छ चारित्र्याचे मंत्री असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत असे मंत्री जे आहेत ते असणे अत्यंत गरजेचे आहेत आणि अशाच मंत्र्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदामध्ये संधी देण्यात येईल आणि त्याचबरोबर जे नवीन चेहरे आहेत त्यांना अधिक संधी जी आहे ती देण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. आणि त्यानुसार आता पाहावं लागणार की कोणाला संधी मिळते आहे. जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास 50% मंत्र्यांच्या नावावरती कात्री जी आहे ती लावण्यात आलेली आहे. नवीन चेहऱ्यांना जी आहे संधी मोठ्या प्रमाणात देण्यात येणार असल्याची माहिती मिळते. शिवसेनेला जवळपास 12 मंत्रिपद मिळणार आहेत आणि या 12 मंत्र्यांमध्ये कसं खातेवाटप असणार आहे या संदर्भात आज महत्त्वाची चर्चा होणार आहे. महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची चर्चा होणार आहे आणि या 3 नेत्यांच्या बैठकीमध्ये खातेवाटप आणि एकूणच मंत्रिमंडळ विस्तारावरती अंतिम चर्चा होऊन जवळपास पुढच्या 48 तासामध्ये पुढील मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो होण्याची देखील माहिती मिळते आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रणाली, 14 तारखेला मुंबईमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, बऱ्याच काही गोष्टी समोर येत आहेत. फडणवीस आणि शहांच्या दिल्लीतल्या भेटीनंतर काय माहिती तुमच्याकडे? आधीपासूनच जसं राष्ट्रवादीच्या बाबतीत सांगितलेलं जात होतं की राष्ट्रवादीतले बहुतेक नावं आणि त्याचबरोबर बहुतेक पदं जी आहे ती यावेळेला रिपीट होताना आपल्याला बघायला मिळतील. राष्ट्रवादी ही महायुतीमध्ये सगळ्यात शेवटी सामील झालेला पक्ष होते आणि त्यामुळं राष्ट्रवादीच्या जे मंत्री आहेत त्यांना केवळ 1 वर्षाचा कालावधी मिळाला होता त्यांच्या कामाची आणि त्यांच्या विभागामध्ये चुणूक दाखवण्याची. आणि त्यामुळं अजित पवारांनी जर निवडणुकीमध्ये मिळालेलं यश लक्षात घेतलं तर जे साथीदार राष्ट्रवादीमधून त्यांच्याबरोबर आले होते त्या साथीदारांवर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्याचं ठरवलेलं आहे. 1-2 मंत्रिपदं, कारण आधी चर्चा होती की 9 मंत्रिपदं राष्ट्रवादीला मिळतील. आता जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळणार आहे. कारण जसं मी म्हणाले की गेल्या वेळेला युतीमध्ये राष्ट्रवादी उशिरा सामील झालेले असल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला अनेक मंत्रिपदांचं वाटप आधीच झालेलं होतं. भाजपकडे काही खाती जी आहे जादाची ती होती. आता मात्र जेव्हा तिसरा भिडू त्यांच्यामध्ये सहभागी झालेला होता आहे ती खाती काही खाती त्यांना देण्यात आलेली होती. त्यामुळे या वेळेला मात्र राष्ट्रवादीला काही खाती ही बदलून मिळू शकतात, परंतु माणसं मात्र पुन्हा तीच रिपीट होतील असं सांगितलं जात आहे. 10 मंत्री पदं जी आहे ती यावेळेला राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहे आणि वाढलेलं जे मंत्रिपद आहे ते मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिलं जाईल अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळते. त्यामुळे अजितदादांच्या गटामध्ये मंत्रिपदाला घेऊन फारशी गडबड गोंधळ जो आहे तो फारसा दिसून येत नाही, कारण जे मंत्री गेल्या वेळेला होते त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार असल्याची सूत्रांची खात्रीलायक माहिती आहे. प्रणाली, तुषार आणि उदय तिघांचेही धन्यवाद. आपण मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात तुम्ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. त्यानंतर आणखी एक मोठी बातमी बघूयात. राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरती अखेर दिल्लीमध्ये तोडगा निघाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरलाय असं सूत्रांकडनं कळलंय. भाजपला 20, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला 10 मंत्रिपदं मिळणार आहेत. शहा आणि फडणवीसांची जी बैठक दिल्लीमध्ये झाली त्या बैठकीमध्ये फॉर्म्युला निश्चित झाला असल्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक मंत्रिपदं ही भाजपला असणार आहेत. ऊर्जा, नगरविकास, महसूल ही खाती शिवसेनेकडे असण्याची शक्यता आहे. तर मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला जो ठरलाय त्यामध्ये कोणत्या पक्षाला, म्हणजे महायुतीतल्या कोणत्या घटक पक्षाला किती खाती या संदर्भातला हा फॉर्म्युला आहे. विस्तारावरती अखेर दिल्लीमध्ये तोडगा निघालाय असं सूत्रांनी सांगितलंय. मंत्रिमंडळात भाजपला 20, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळणार आहेत. महायुतीत भाजपला सर्वाधिक मंत्रिपदं असतील. ऊर्जा, नगरविकास आणि महसूल ही खाती शिवसेनेकडे असतील अशी वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. अधिक माहितीसाठी जाऊया दिल्लीमधनं. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, शहा आणि फडणवीस यांच्यामध्ये खलबत झाली, त्यानंतर फॉर्म्युला ठरलेला आहे, काय त्याबद्दल सविस्तर माहिती द्याल? काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा
BL संतोष आणि शिवप्रकाश हे प्रमुख भारतीय जनता पक्षाचे नेते पोहोचले. त्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे देखील तिथे उपस्थित होते. महत्वाचं म्हणजे जर बघितलं या बैठकीमध्ये महायुतीच्या फॉर्म्युल्यावरती अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामध्ये 20 ज्या आहेत मंत्रिपद जे आहेत ते साधारणतः भारतीय जनता पक्षाला मिळेल. 12 मंत्रिपद जे आहेत ते शिवसेनेला मिळेल. 10 मंत्रिपद जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल. कारण की ज्या पद्धतीचं नियम आहे त्या नियमानुसार 43 मंत्री होऊ शकतात. त्याचमुळे या प्रकारचं सूत्र निश्चित करणारी सूत्रांची माहिती आहे. पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पक्ष साधारणतः काही पदं रिक्त ठेवण्याची शक्यता होती. त्याच धर्तीवरती महायुती देखील ती करणार आहे. कारण की ज्या पद्धतीचा गदारोळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचं मन राखण्याकरता या प्रकारचा निर्णय होण्याची शक्यता आहे. आजही काही बैठकी होण्याची शक्यता आहे. अजित पवारही दिल्लीत आहेत, देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत आहे. होऊ शकतं अजून काही महत्त्वाच्या बैठकी होतील. पण महत्वाचे हे आहे की महायुतीच्या फॉर्म्युल्यावरती अंतिम निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेला आहे. धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी.